नमस्कार दर्शको, मी आहे प्राची आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आयोग, सांस्कृतिक, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। भोदूबाबा अशोक खरात यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। आज त्यांच्या पोलीस कोठडीच्या शेवटचा दिवस असून पुढील कायदेशीर प्रक्रिया न्यायालयात ठरवण्यात आहे। या प्रकरणात प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे। नाशिक पोलीस न्यायालयात परिसरातून कटेकोड बंदोबस्त केले आहेत। मोठा पोलिसांनी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे असून त्यांच्या हालचालीवर पूर्ण लक्ष ठेवण्यात आले आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांनी शांतता राखण्यासाठी आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले। कायदा व सुरक्षित अबाधित राखण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। आज सर्वात जास्त लक्ष न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे राहणार आहे। नागपूरच्या इंदिरा माता नगर परिसरातील सायंकाळी उपरवादांनी घटना घडली, जिथे काही असामाजिक घटनांनी उभा असलेल्या वाहनाची तोडफोड करून दहशत निर्माण केली। प्रदर्शनकाऱ्यांनी माहितीनुसार उपद्रव्यांची अचानक हल्ला करत अनेक कार, बाईक आणि ऑटोचा काच फोडला आणि इथून फरार झाले। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाली आणि परिस्थितीचे नियंत्रण घेतला। पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात सुरुवात केली आहे। पोलिसांनी सांगितले की लवकरच आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली आहे। नागपूरमध्ये पेट्रोल पंपावर अचानक वाढलेल्या गर्दीमुळे प्रशासन पूर्णपणे अलर्ट झाला। अनेक ठिकाणी नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या, ज्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे। प्रशासनाने ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत आणि नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी सांगितले की संपूर्ण परिसरातील प्रशासकीय कडक नजर आहे आणि पेट्रोल पंपावर व्यवस्थापनासाठी संबंधित विभागांना सतर्क केले गेले आहे। मुंबईमध्ये हिंद स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या नावावर 3000 स्मार्ट एसटी बसांचे आज लोकार्पण विधान भवन परिसरात करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनीत्रा पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या बसांवर उद्घाटन केले आहे। या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत अनेक उमेदवार आणि आमदार उपस्थित होते। राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आर्थिक, आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी हे दृष्टिकोन महत्त्वाचे पाऊल मानले जाते। नागपूरमध्ये ट्रॅफिक पोलिसांवर हल्ला करून एका युवकाने पोलीस कर्मचाऱ्यांची वॉकी टॉकी हिसकावून पळ काढला। लकडगड परिसरामध्ये ही घटना घडली असून आरोपी मतधुंदीत होता। चुकीच्या दिशेने वाहन चालवत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। त्यानंतर वाद वाढला आणि आरोपी पोलिसांवर हल्ला करत वॉकी टॉकी हिसकावली। घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहूया ठळक आणि घडामोडी बातम्या आणि सोबतच तुम्ही पाहत राहा नागपूर समय मराठी बुलेटिन।